यावा असं वाटतंय सुट्टीचं पण काम असायला पाहिजे ऑफिसचं. पाहिलं का कशी बोलते मध्ये मध्ये. सुट्टीचं पण ऑफिसला जायला पाहिजे बाबा. अवघड काम झालं इथं. जिम पेक्षा जास्त हात दुखायला लागले माझे. तिथे किती किलो उचलता? 5-10 किलो उचलून तिथं हात दुखत नाहीत. इथं माझे आज हात दुखायला लागले. मग ते काय 5-10 किलो आहे काय? अवघड काम झालं बापरे. पॅन्ट भिजल तुझी. तू कशाला येतेस? तू नको येऊ. तू नको येऊ. मजा वाटते का तुला इथं? बायकोच्या तावडीतून कशी बशी सुटका केलेली आता. आणि मी आणि खोडीचे लेक आहे ना आता मंदिरात जाणार आहे. पण त्या अगोदर आपल्या घराचं काम कुठपर्यंत आलंय हे पाहायला जाणार आहे. तुम्हाला मी अजून दाखवलेलं नाही आहे की घर कुठं घेतलंय काय घेतलंय हे मी तुम्हाला दाखवणार आहे. कंटिन्यू राहा. चला हा चला. अजून लय कामं लागले असते पण कसं बसं मी कारण काढलं की म्हटलं हिला जरा खेळवून आणतो, हिला जरा फिरवून आणतो. चला पहिलं आपल्या घराकडे जाऊयात. घराचं बांधकाम कुठपर्यंत आलंय बघूयात. कोपर खेळण्यापेक्षा मित्र मला उलवे खूप छान वाटतं. काय माहिती आहे का, कोपर खेळण्याला आहे ना भरपूर गर्दी झालेली आहे. आणि इकडे जर तुम्ही पाहाल ना तर थोडंसं असं मोकळं ठाकलं आहे. संध्याकाळी 7 नंतर आहे ना सामसूम होऊन जातं. कोपर खेळण्याला रात्रीचे 12 जरी वाजले तरी तेवढीच गर्दी असते. हा उलवेमधला आहे ना सर्वात पहिला चौक, असा नावाजलेला चौक. पहिलं याला शगुन चौक म्हणायचे, आता याला छत्रपती शिवाजी महाराज चौक असं म्हणतात. MIT विश्व शांती गुरुकुल स्कूल आहे इकडे. शाळा वगैरे देखील चांगल्या आल्यात आता उलवेला. तर मित्र आपलं जे नवीन घर आहे त्या घराकडे जाणारा हा रस्ता आहे. फक्त एवढाच जो पॅच आहे ना तो खराब आहे. हे काम अजून व्हायचं आहे. आणि त्याच्या पुढचा जो रोड आहे ना तो संपूर्ण झालेला आहे. त्यामुळे इकडून असं थोडंसं आतल्या रोडने जावं लागतंय सध्या आम्हाला. इतर भागाच्या तुलनेत आहे ना ह्या गावातल्या भागात आहेत ना फ्लॅटच्या किमती थोड्या स्वस्त आहेत. म्हणजे इतर ठिकाणी जर 50 लाख असेल तर इथं तुम्हाला 35 लाखामध्ये वगैरे 1 BHK मिळून जाईल. आणि इकडं असं तुम्ही ह्या 33 मीटर रोडला आलात की फ्लॅटच्या किमती डायरेक्ट डबलने वाढतात. हे बघा हा संपूर्ण 33 मीटरचा रोड आहे. ह्या सध्या आता इकडं रोड बंद असल्यामुळे ना ह्या गाड्या वगैरे इथं पार्किंग केलेल्या आहेत. हा संपूर्ण सरळ असा 33 मीटरचा रोड आहे. चला याच्यावरूनच घेतो गाडी. इकडे आहे ना हा शाळेचा प्लॉट आहे मित्र. हा जो रिकामा दिसतोय ना तुम्हाला हे झाड वगैरे इकडे, हा शाळेचा प्लॉट आहे. इथे शाळा येणार आहे भविष्यात. आणि हा 33 मीटरचा रोड. आणि असा सरळ हा रोड जाणार आहे तिकडे अटल सेतूला. ह्या बाजूला हायवेला जाऊन मिळणार आहे. ही जे लोक काम करतायत ना ही बिल्डिंग बनते अशी रोड टच बिल्डिंग आहे बघा ही. आता सध्याला फक्त बेसमेंटचं काम झालंय. अजून असे तिचे 7 माळे बनायचे आहेत. चला आता हा पहिला स्लॅब भरतायत वाटतं इकडे. आणि तुम्ही पाहू शकता तिकडच्या बिल्डिंगचा ह्या बिल्डिंगचा पहिला माळा आणि याचा बेसमेंट लेवलला आलेत. कारण रोड टच असल्यामुळे आहे ना बेसमेंट मिळाला इथे. दिसली बाळा आपली बिल्डिंग? ती बनायची आहे अजून. तुला बिल्डिंग पण दिसणार नाही. ते लोक काम करतायत ना ती बिल्डिंग आहे आपली, कळलं? अजून बनवायची आहे ती. अशी खूप उंच होणार आहे. आजी आजोबा सारखी कशी? अच्छा ते पैठणचं घर पाहिलेलं आहे ना तिने, हे तिला ते आठवतंय. मग लोक लहानालेच आहेत ना, आपण पण लहानालेच आहेत ना त्याच्यामध्ये. असं आहे का? मित्र सध्या फक्त बेसमेंटचं काम पूर्ण झालेलं आहे. पहिला स्लॅब टाकायचं काम चालू आहे. असे 7 स्लॅब पडणार आहेत. जवळपास पुढच्या डिसेंबरपर्यंत पोझिशन वगैरे मिळण्याची शक्यता आहे. 1-2 महिने मागं पुढं होतच राहतात. आणि त्यानंतर 2-3 महिने आपल्याला इंटिरियर बनायला लागतील. चला तुम्हाला मी सध्या दाखवत नाही आहे कारण एकदम दाखवण्यासारखंच नाही आहे. बेसिक काम आहे एकदम. असं बेसमेंटचंच काम झालेलं आहे. आता जसं असा प्रोग्रेस होईल ना पुढे पुढे
तुम्हाला दाखवेल मी. आपली ही जी बिल्डिंग आहे ना ही 33 मीटर वाईड रोडला आहे. त्यामुळं भविष्यात हा एक महत्त्वाचा रोड होणार आणि त्या रोड टचच आपली बिल्डिंग असणार आहे. त्यामुळं भविष्यात तिचं व्हॅल्युएशन देखील वाढतच जाईल नाही का. चला आता हिला थोडंसं मंदिरात वगैरे फिरवून आणतो. खरं हिला फिरवायचं मला नव्हतं, पण बायकोपासून सुटका करून घ्यायची होती मला, नाहीतर मला एवढी कामं लागली असते अजून. चला, बिल्डिंग कशी बनणार आहे हे मी तुम्हाला इथं दाखवू शकतो. ह्या बॅनरवर आहे ना जो फोटो आहे ना तशी बिल्डिंग बनणार आहे. बाकीचं मी ब्लर केलं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेलच. बिल्डिंग्सचा जो संपूर्ण प्लॅन आहे म्हणजे बिल्डिंगचा एरिया किती, फ्लॅट्सचा एरिया किती, त्याच्यानंतर पार्किंग कशी असणार आहे, त्याच्यानंतर फ्लॅट्सच्या आतमधले एरिया कसे असणार आहेत, हॉलचा एरिया झालं, बेडरूमचा एरिया झालं, गॅलरीचा एरिया झालं, तर हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये घरी गेल्यावर दाखवतो. तोपर्यंत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. ह्याच रोडला मित्रो समोर विठ्ठल रुक्मिणीचं छानसं असं मंदिर आहे. त्याच्यापुढं हनुमंताचं मंदिर आहे. इकडे मित्रो फक्त आता एवढाच भाग राहिला आहे बिल्डिंग वगैरे बनण्याचा. बाकी ओलव्याची जमीन आता संपली. संपूर्ण कन्स्ट्रक्शनच चालू आहेत मित्रो इकडं. नवी मुंबई विमानतळाच्या अगदी जवळ असल्यामुळे ना ओलवेला खूपच व्हॅल्यू आलेली आहे आणि चांगलं डेव्हलप होतं आहे. त्यामुळं काय झालं आहे, फ्लॅटच्या किमती वगैरे खूप वाढल्यात, जागेच्या किमती वाढल्यात इकडं. आता नवी मुंबई विमानतळाच्या जीवावर उरणपर्यंत डेव्हलपमेंट चालू आहे. त्याच्याही पुढं जाईल. हे काय सगळीकडे कन्स्ट्रक्शन दिसतील तुम्हाला. काहीच नाही, काहीच शिल्लक नाही आहे. सगळीकडे बांधकामं चालू आहेत बघा. आपली 7च माळ्याची बिल्डिंग आहे, पण अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. बिल्डिंगच्या जस्ट बाजूला शाळेचा प्लॉट आहे आणि शाळा आली की सिक्युरिटी येतेच. मित्रो इकडे समोर जे तुम्हाला स्टेशन दिसतंय ते बामणडोंगरी रेल्वे स्टेशन आहे. बामणडोंगरी रेल्वे स्टेशन, त्यानंतर समोर तिकडे खारकोपर रेल्वे स्टेशन. त्यामुळं ओलवेची कनेक्टिव्हिटी आहे ना खूप चांगली झाली आहे सध्या. फक्त रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे. आता एअरपोर्ट चालू झाल्यानंतर बहुतेक रेल्वेची फ्रिक्वेन्सी देखील वाढेल, मेट्रो देखील चालू होईल येणाऱ्या काळात, बसेस देखील वाढतील. त्यामुळं कनेक्टिव्हिटी खूप चांगली होणार आहे इकडे, नो डाऊट. अटल सेतूमुळं तर मुंबई एकदम जवळ झालेली आहे. 35-40 मिनटामध्ये तुम्ही मुंबईला पोहोचून जाता आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे पण जवळच आहे इकडून. त्यामुळं कनेक्टिव्हिटी जबरदस्त आहे. त्यामुळे ह्या शहराला सध्या मागणी खूप आहे. शनिवार रविवार आहे ना इकडं सगळ्या मोठमोठ्या गाड्या फिरत असतात. रिअल इस्टेटचे जे ऑफिसेस आहेत ते फुल झालेले असतात इकडे. सारखं कोणी ना कोणी पाहण्यासाठी येतच असतं. कोणी गाळे पाहतात, कोणी फ्लॅट पाहतात. हे खोडीचे, तुला ऊन लागतंय का? ऊन लागतंय तुला? हे बघा इकडं सिडकोमध्ये पण गाळे मित्र हो 1-1 करोड रुपयाला गेलेले आहेत. म्हणजे 1 करोडापेक्षा जास्तला गेलेले आहेत. हे जे दिसतात ना गाळे तुम्हाला 1 करोडपेक्षा जास्त किमतीला गेलेत ते. मित्रो हे समोर पुलाचं काम चालू आहे. हा जो पूल आहे ना हा इकडून डायरेक्ट आहे ना अटल सेतूवरून येणार आणि इकडून हा असा डायरेक्ट विमानतळाला जाऊन मिळणार आहे. याला कोस्टल रोड असं म्हणतायत. हे बघा इथं असं मंदिर आहे. तुम्ही माझ्या जुन्या व्हिडिओत पाहिलं असेल. इकडे खूप शांतता होती अगोदर, पण आता इकडून अशा गाड्या जाणार म्हणलं की शांतता भंग झाली म्हणायचं इकडची आता. चला काय करणार, शांततेसाठी मी इकडे यायचो मित्र हो आवर्जून. पण आता इथं सगळी अशी कामं चालू आहेत. इकडं असा ब्रिज आहे, ब्रिजची कामं आहेत. काय करणार. हे बघा बापरे इथं पण खूप पिलर आला बघा. झाड वगैरे तोडतील बहुतेक भविष्यात. हे ऊन लागतंय ना. हे बघा हे असे मंदिर आहे. तिकडं महादेवाचं आहे, इकडं गुरुदेव दत्त आणि तिकडे देखील महादेवाचं मंदिर आहे. इथं मध्ये गणपती बाप्पाचं आहे. चला पडा पाया. चल गणपती बाप्पाच्या पाया पडा. पड पाया गणपती बाप्पाच्या. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. उंदीर मामाला हे आवडतात तिला. चला तसं नाही बबू पडशील. ये उंदीर मामा चावतील, तसं नाही करायचं. काय म्हणते
भूक लागली खेळ ना आता इथे. परत तुम्हाला म्हणतेस मला तुम्ही बाहेर घेऊन जात नाही, खेळायला घेऊन जात नाही, फिरायला घेऊन जात नाही. बस आता खेळ इथे छान छान. भूक लागली. किती भारी वातावरण आहे मित्र हो. मस्तपैकी अधूनमधून देवाच्या घंटेचा आवाज ऐकायला येतोय. वाऱ्यामुळं अगरबत्तीचा सुगंध पण इथपर्यंत पोहोचतोय. फक्त आता हा ब्रिज वगैरे चालू झाला की इकडं गोंगाट चालू होणार, शांतता इकडची निघून जाणार आहे. काय करणार आता, विकास आहे म्हटल्यानंतर ही झाडं वगैरे देखील तुटतील. ही मागची ज्या सावलीत मी आता बसलो आहे ना, ही झाडं पण तुटतील. कारण तो बघा तो पिलरच इकडं आला आहे ब्रिजचा, दिसला असे. चला खोडीची लेक म्हणते घरी चला, मला भूक लागली आहे. चल घरी आहे ना, मम्मीने मस्त मेथीची भाजी आणि भाकरी बनवली आहे. हा का, चल बाबा. कबुतराच्या मागं लागते तिकडे, ते बघा. हे पहा मित्र हो, अशी बिल्डिंग बनणार आहे. खाली असे 8 शॉप असणार आहेत आणि वरती हे 7 माळे. चला आता तुम्हाला आहे ना मी नेमका आतमधून बिल्डिंग कशी असेल हे दाखवतो. हे बघा, ही बेसमेंटला अशी पार्किंग असणार आहे. जवळपास 13 गाड्या इथे पार्क होऊ शकतात. त्याच्यावरती अशा ह्या 6 पार्किंग दिलेल्या आहेत. आणि ही जी मोकळी जागा आहे ना, इकडे देखील गाडी वगैरे पार्क करता येऊ शकते. मोठी जागा आहे. हा बघा मित्र, हा 6व्या माळ्याचा प्लॅन आहे. ही इकडे लिफ्ट आहे, ही इकडे फायर लिफ्ट आहे, ही इकडे स्टेअरकेस आहे, ही लॉबी आहे. इकडून इकडं असं आल्यानंतर हा बघा, हा आपला फ्लॅट आहे. इथे हा लिव्हिंग रूम आहे. त्याच्यानंतर ही बाल्कनी आहे. ह्या बाजूला गेल्यानंतर आपला किचन आहे. त्याच्यानंतर इथे कॉमन वॉशरूम आहे. त्याच्यानंतर हा आपला बेडरूम आहे इकडे. आणि बेडरूम देखील मास्टर बेडरूम आहे, त्याला देखील वॉशरूम आहे. आणि ही त्याची बाल्कनी. तर हा असा आपला 6व्या माळ्याचा प्लॅन आहे. समोर तर संपूर्ण 33 मीटरचा रोड असल्यामुळं मोकळी जागाच आहेच आपल्याला. आणि ह्या बाजूला देखील मोकळी जागा आहे. इकडे एक बिल्डिंगचा प्लॉट आहे. त्याच्यानंतर तर काय मग तो रोडच आहे तिकडे त्या बाजूला. मित्रो, आता बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असेल की या फ्लॅटची किंमत किती. तर ओलव्याला फ्लॅटच्या ज्या किमती आहेत त्या 50 लाखाच्या पुढंच आहेत. 1 BHK, 2 BHK तर 70-80, 1 करोड जशी बिल्डिंग असेल तसं आहे. आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झाल्यानंतर तर 2-4 लाखांनी प्राईज वाढलेल्याच आहेत. आणि मित्रो, तुम्ही माझा जुना व्हिडिओ पाहिला असेल तर मी त्यावेळेस ना रिसेलमधले देखील फ्लॅट पाहत होतो, पण मला मनासारखे भेटलेच नाहीत. म्हणून म्हणलं 1-1.5 वर्ष जाऊ द्यात, एखादा अंडर कन्स्ट्रक्शनमध्येच बुक करू, म्हणजे थोडंसं आपल्याला मनासारखं मिळतं. आणि पुढे जसं जसं बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन होत जाईल ना, तसं तसं मी तुम्हाला दाखवेलच. आपला 2 BHK तळोजाला देखील आहे, तो आपण भाड्याने दिलेला आहे. इथं मी सध्या रेंटने राहतो आहे. रेंटने राहणं परवडणारं नाही आहे. त्यापेक्षा एखादं नवीन घेतलेलं ते परवडेल, म्हणून नवीन इकडे बघितलेलं आहे मी. तुम्ही देखील मित्र फ्लॅट वगैरे पाहत असाल, तुम्ही जिकडे कुठे राहत असाल तिकडे, तर थोडंसं व्यवस्थित बघा, नियमानुसार बघा. रेरा वगैरे चेक करा, त्याच्यावर काही लिटिगेशन वगैरे आहेत की नाही ते चेक करा. कारण बऱ्याचशा ठिकाणी काय होतं, लिटिगेशन्स वगैरे असतात, मग ते काम थोडंसं ठप्प होतं. त्याच्यानंतर पुन्हा ते लिटिगेशन क्लिअर झाले की ती बिल्डिंग पुन्हा उभी राहते. त्यामुळं फ्लॅट घेताना वगैरे बिल्डर एकदम रेप्युटेड आहे, चांगला बिल्डर आहे, सगळ्या गोष्टी अशा पाहूनच घ्या. नाहीतर पुन्हा कसं आहे, आपण आपली संपूर्ण जीवनाची कमाई त्याच्यावर लावत असतो, तर ते कुठं फसायला नको, नाही का. काय तरी ज्ञान देते तिला. पडले खाली. लागलं वाटतं टिंबला. लागलं का घाणेरडी कशी करते.